कोपरोली ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा. पेन तालुक्यातील कोपरोली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी 7 एप्रिल रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. गावात कमी दाबाने आणि कमी वेळ होणारा पाणी पुरवठा तात्काळ सुधारावा, अनाधिकृत पाणी कनेक्शन तोडावेत, तसेच उंबर्डे कोपरोली ते उंबर्डे फाट्यावर लावलेले अनधिकृत गतिरोधक हटवावेत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांसमोर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस बाजू मांडली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शनही केले. यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सेफाली देशमुख, बांधकाम अधिकारी समीर पाटील, सरपंच प्रवीण पाटील आणि ग्रामस्थ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून 10 दिवसात मागण्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लेखी पत्र देण्यात आल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जसे वेळोवेळी आपण त्यांना प्रत्येक विभागाला कमी दाबाने येणारा पाणी आणि कमी वेळ येणारा पाणी, त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार तर केलेलंच होतं, पण त्याच्यावर काहीही त्यांचा उपाययोजना न झाल्यामुळे आज आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा आम्ही एक निर्णय घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी आंदोलन केल्यामुळे. आणि दुसरा विषय होता की तो स्पीड ब्रेकरचा. गेले 2 वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करत असून 3 किलोमीटरमध्ये 24 स्पीड ब्रेकर या कुठल्या कायद्याने आहेत, त्यांना देखील, त्या विभागाला देखील वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून देखील त्यांनी कुठल्याच त्याच्यावर उपाय शोधला नाही. त्यामुळे आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना बोलून प्रांत साहेबांच्या समोर आम्हाला पाणी प्रश्नावर पाणी विभागाच्या देशमुख मॅडम यांनी एक 10 दिवसात मी त्या ठिकाणी बूस्टर पंप बसवून तुम्हाला प्रेशरने पाणी देण्याचा प्रयत्न करतो, कारण पाणी टंचाई सर्व खारेपाट विभागाला असून सुद्धा तुम्हाला 1 तास वाढवून देतो असं आम्हाला लिहून देणार आहेत. आणि बांधकाम विभागाचे श्री समीर म्हात्रे साहेब यांनी सुद्धा लिखित आम्हाला 7 दिवसाच्या आत म्हणजे 19 तारखेला स्पीड ब्रेकर काढून देतो असं लिहून देतो असं सांगितल्यामुळे हा आमचा आत्ताचा हा जो काही ठिय्या आंदोलन आहे तो तात्पुरता स्थगित करत असून, जर काय दिलेल्या तारखेपर्यंत त्यांनी एक उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. हे कोपरोलीवाल्यांचा जो पाणी पुरवठा आहे तो आपण रेग्युलरपेक्षा या टंचाईच्या कालावधीमध्ये काही तासांनी कमी केलेला आहे. त्याबाबत त्यांचं आज ठिय्या आंदोलन होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 1 तास वाढवून पण दिला होता. त्याप्रमाणे MJPनी जी लाईन टाकायची होती ते MJPच्या अधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेट करून दिलेलं आहे. आणि त्यांची जी मागणी आहे तास वाढवून देण्याची, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु आम्ही पहिले त्यांच्या येत्या वाराला व्यवस्थित नियोजन त्यांचं काय आहे ते समजून घेऊ, त्याप्रमाणे आम्ही करू. आणि अजून एक म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही जे आमचं त्यांना एक रिक्वेस्ट होती की 2024मध्ये अनधिकृत नळ कनेक्शन जवळपास 70-80 सापडले होते त्यांच्याकडे. ते आम्ही त्यांना अधिकृत करून घेण्याची रिक्वेस्ट केली होती. ती अजूनही त्यांच्याकडनं तशी कारवाई झाली नाही आहे. त्यानंतर जलजीवन मिशनमधून सरपंचांनी ज्यांनाही नळ कनेक्शन नवीन दिले असतील त्यांनाही अधिकृत ह्या प्रादेशिक योजनेवरती त्यांनी करून घ्यावं, जेणेकरून आम्हाला लोकसंख्या काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे पाण्याची, हे आम्हाला जस्टिफाय करता येईल आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढील नियोजन करता येईल. धन्यवाद. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.